मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर निवडून आलेल्या विजयी उमेदवारांचा पक्षाध्यक्ष राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी सत्कार करण्यात आलाय। राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी नवनिर्वाचित नगरसेवकांचं औक्षण केलंय। यावेळी शिवतीर्थवर मनसेच्या कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती। सत्ताधाऱ्यांनी पैसे ओतले, माणसं चोरली, तरी नवीन मुंबईत आम्ही खातं उघडलं याचा मला अभिमान आहे, असं सुद्धा शर्मिला ठाकरे म्हणालेले आहेत। आतमध्ये घेतलाय बघा कॅमेरा, शिवतीर्थच्या आतमध्ये शिवतीर्थवर नगरसेवकांचं अभिनंदन केलं जात आहे। राज ठाकरेंनी नगरसेवकांशी संवाद सुद्धा साधलेला आहे। की किती विद्यार्थी सोडून गेले तरी प्रिन्सिपल काय थकत नाही। तसंच आहे की विद्यार्थी तो घडवत असतो। तसंच आहे की त्यांना म्हणजे मला कमाल वाटते की भारतीय जनता पक्ष हा इतक्या वर्षाचा पक्ष आहे, पण तुम्ही जर आत्ता पण त्यांची जर लोकसभेतले खासदार, विधानसभेतले आमदार आणि इकडे कॉर्पोरेशनची जर तुम्ही लिस्ट बघितलीत ना, तर त्यांच्याकडचे 10% पण नसतात। म्हणजे निवडणूक आल्या आल्या इतकी त्यांची वाईट अवस्था असते की ते बघत असतात की तुम्ही कोणाला देताय। मग आमच्या तर उमेदवारांना सांगून ठेवलेलं असतं की या इकडे, म्हणजे कल्याण डोंबिवली तुम्ही बघाल तर आमच्या 2 अख्ख्या शहर बॉडीज त्यांनी पळवल्या, तरी सुद्धा आमचे 5 नगरसेवक आले। म्हणजे कल्याण डोंबिवलीचे आमचे शहर अध्यक्ष, महिला, पुरुष, विभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष, म्हणजे मी बोलले तसं की जे दिसतील त्यांना पैसे देऊन उचलत होते, तरी सुद्धा कल्याण डोंबिवलीमध्ये आमचे 5 आले। त्यांनी पैसे ओतले, माणसं चोरली, नवी मुंबईमध्ये आम्ही खातं उघडलं। सो मला खूप अभिमान आहे आणि आमची अशीच घोडदौड चालू राहील। आणि आदरणीय राजसाहेबांवरती विश्वास दाखवला आणि मला विशेष आनंद आला आहे की आपले 5 महिला नगरसेविका आलेले आहेत। आपली महिला शक्ती आता दिसणार आहे आणि त्यांच्या बरोबर आपला किल्लेदार आहेत एक कन्हैया। पक्षाला आता पालवी फुटायला सुरुवात झालेली आहे आणि ही पालवी हळूहळू असेल की सगळं झाड भरलेलं दिसेल थोड्या दिवसांनी। मध्यंतरी पानगळ झाली होती, पण आता पालवी फुटते। कसं आहे, निसर्ग आहे, निसर्गात झाडांची पानगळ ही अधूनमधून होत असते, तसं राजकारणात चढ उतार होत असतात। आता आमचा चढाकडे वाटचाल चालू झालेली आहे आणि भविष्यात तुम्हाला हे मोठ्या प्रमाणात चित्र दिसेल।